काँग्रेस नेत्यांची मुंबईतल्या टिळक भवनात बैठक पार पडली आणि या बैठकीत मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीवर संशय व्यक्त करण्यात आला। निवडणूक आयोगाने पारदर्शकता पाळली नाही, 76 लाखांची वाढ कशी झाली असा प्रश्न उपस्थित करत नाना पटोलेंनी टक्केवारी कशी वाढली याचं उत्तर मिळायला हवं असा सवाल उपस्थित केला आहे। निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारामुळे निष्पक्ष आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह। मतदानाची वेळ संपल्यावर 7.83% मतांची वाढ कशी झाली? जिथे मतदान वाढलं त्या मतदान केंद्राचे फुटेज जाहीर करा। तब्बल 76 लाख मतांची वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला? काँग्रेस पक्ष न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई लढणार। महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने कुठल्याही पद्धतीची प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही। मग आता हा जो मतदानाचा फरक या ठिकाणी जाणवतोय आपल्याला, जवळपास हे एकूण मतदानाचं जे प्रमाण वाढलेलं आहे, जवळपास 76 लाख मताचं याच्यामध्ये वाढ झालेली आहे। मग ही वाढ झाली कशी? आता तुम्ही जे आम्हाला सांगता की रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं, तर कमीत कमी त्या लाईनी 2-3 किलोमीटरच्या असतील। मग निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत, त्याला फोटोग्राफी, व्हिडिओज वगैरे हे सगळं निवडणूक आयोग करतंय। मग निवडणूक आयोगाने आम्हाला दाखवावं की 2-2, 4-4 किलोमीटरच्या रात्री लाईनी लागल्या होत्या, रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं, हे आम्हाला निवडणूक आयोगाने दाखवावं, आम्हाला माहिती द्यावी। लोकशाहीमध्ये लोकांच्या मताचं या पद्धतीचं मत चोरायचं काम हे निवडणूक आयोगाचं नाही।